क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 29 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. येणाऱ्या UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची ही सिरीज आहे. ही डेली 5:30 वाजता तुम्हाला आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल. आज आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पण पाहणार आहोत. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे परकीय गुंतवणूक. इथे महाराष्ट्र अव्वल आहे. याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. जे आपल्या विद्यार्थी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्नांची सिरीज आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर आपला पहिला प्रश्न, या वर्षीच्या विद्रोही साहित्य संमेलन कुठे आयोजित केलं जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला जाणार आहे. आता पुढला प्रश्न, भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, पुणे जिल्ह्यात स्थित आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भीमाशंकर हे कोणत्या नदीचे उगमस्थान मानलं जाते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, भीमा नदीचा उगमस्थान मानलं जाते भीमाशंकर. त्यानंतर पुढला प्रश्न, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोणत्या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. आता आपण काही महत्त्वाचे पॉईंट पाहूया. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2026. सहभागाचे निर्देश, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था व बँका यांना पंधरवडा निमित्त विविध उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विविध उपक्रम व स्पर्धा, या काळात परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, कवी संमेलन आणि नाटकाचे आयोजन केलं जाईल. तसेच निबंध स्पर्धा, वक्तृत्व, शुद्धलेखन आणि कथालेखन यासारखे स्पर्धातून भाषेचा प्रचार केला जाणे. डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञान, तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी युनिकोड मराठीचा वापर, विकिपीडिया कार्यशाळा, ई-बुक निर्मिती, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी लेखन यासारखे रोजगारभिमुख विषयावर विशेष भर दिलं जाणार आहे. वाचन संस्कृतीला चालना, वाचन संस्कृतीच्या वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाची जत्रा भरवली जाईल. तसेच फेसबुक, व्हॉट्सअप यासारख्या समाज माध्यमांचा वापर करून मराठी भाषेचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर ही माहिती मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याबद्दल होती की कोणकोणते उपक्रम, स्पर्धा आणि इतर वाचन संस्कृतीला चालना देण्याकरिता हे कार्य करण्यात येईल. आता आपण पाहूया पुढला प्रश्न, 2025च्या बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, ओमप्रकाश शहा यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हे पश्चिम बंगाल, कोलकाता येथील ज्येष्ठ विचारवंत आहेत. यांनी आयुष्यभर गांधी विचारांना प्रेरित होऊन यांनी आपले कार्य केलेले आहेत. तर या वर्षीच्या 2025च्या बाबा आमटे पुरस्कार यांना मिळाला आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न, नुकतीच कोणत्या BWF ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1, PV सिंधू यांची निवड झालेली आहे. आता आपण BWF बद्दल माहिती पाहूया. BWFची स्थापना 5 जुलै 1934 रोजी इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशन, आधी ते IBF या नावानं ओळखली जात होते. तसंच 24 सप्टेंबर 2006 रोजी संस्थेचे नाव बदलून बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, आपण त्याला BWF असं नाव ठेवण्यात आले.
मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय मलेशियाच्या क्वालालंपूर इथे आहे, जे 2005 हलवण्यात आले. सदस्य जगभरात 202हून अधिक राष्ट्रीय बॅडमिंटन संघटना BWHचे सदस्य आहेत. अध्यक्ष थायलंडचे खुनिया पटामा लिसॉतिकुल या BWFचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी 2025 पदभार स्वीकारला आहे. आणि याच्यानंतर कोण बनणार आहे? तर PV सिंधू हे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे अध्यक्ष बनणार आहेत. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रकाश राज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. अलीकडे IIT दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केलेले स्वायत्त AI प्रयोगशाळेच्या सहाय्यक प्रणालीचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, इला. इला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब असिस्टंट याचं नाव आहे. आता आपण याच्याबद्दल माहिती पाहूया. इला हे एक प्रकारचं AI लॅब असिस्टंट आहे. वैशिष्ट्य, हे उपक्रम प्रयोगशाळात गुंतागुंतीच्या उपकरणाचा वापर करून स्वतः प्रयोग करण्यास सक्षम आहे. हे संशोधन आता आपण बघितलं IIT दिल्लीच्या टीमने पूर्ण केलेलं आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. दरवर्षी भारतात वीर बाल दिवस साजरा केला जातो. तो कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 26 डिसेंबर या रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात येतो. आता आपण पाहू पुढला प्रश्न. कोणत्या भारतीय बुद्धिबळ खेळाडू ग्लोबल चेस लीग 2025 सीझन 3चे विजेतेपद जिंकलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणारा ऑप्शन क्रमांक 2, आर प्रज्ञानन आणि अनिश गिरी यांनी विजेतेपद जिंकलेलं आहे. आता आपण त्याबद्दल माहिती पाहूया. ही लीग टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग 2025ची पहिली आवृत्ती मुंबई येथे 13 ते 24 डिसेंबर दरम्यान यशस्वीपणे पार पडली. नाव काय होतं? टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीग 2025. ठिकाण मुंबई. आपण मुंबईमध्ये ओपेरा हाऊस. तारखा 13 ते 24 डिसेंबर रोजी. विजेता संघ कोणता आहे? अल्पाईन SG पायपर. मुख्य खेळाडू कोण होते? अनिश गिरी, D गुकेश, आर प्रज्ञानन यासारखे आंतरराष्ट्रीय आणि भारतीय दिग्गज खेळाडू होते. स्वरूप 6 संघाचे डबल राऊंड रॉबिन, गेस्ट स्टेज आणि अंतिम सामना खेळण्यात आला. बक्षीस $10 लाख, ज्यामध्ये संघाचे कामगिरीनुसार आणि गेम पॉईंट अनुसार वाटप करण्यात आलेलं आहे. तर ही ग्लोबल चेस लीगबद्दल इन्फॉर्मेशन होती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज आहे तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला टॉपिक आहे परकीय गुंतवणूक. हे एक्झाम पॉईंट ऑफनं खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याबद्दल तुम्हाला प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास असू शकतो. चला आता आपण संपूर्ण माहिती पाहूया परकीय गुंतवणूकची, जिथे महाराष्ट्र अव्वल आहे. भारतात एकूण FDI एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत भारतात एकूण $35.18 अब्ज अमेरिकन डॉलर परकीय गुंतवणूक आलेली आहे. वाढत्या गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत FDIमध्ये किती टक्क्याची वाढ झाली? 18% वाढ झालेली आहे. राज्यनिहाय FDIच्या क्रमवारीत परकीय गुंतवणूक आकर्षक करणारे आपण राज्य पाहूया. तर सर्वात पहिल्या क्रमांकावर अव्वल स्थानी कोण आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्रानं 10.57 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी राज्यात गुंतवणूक आलेली आहे. त्यानंतर कर्नाटकामध्ये किती? 9.8 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 3.57 एवढी गुंतवणूक आलेली आहे. त्यानंतर हरियाणा 2.24 एवढी गुंतवणूक आलेली आहे. आणि त्यानंतर क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर गुजरातमध्ये 2.24 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. तसंच त्यानंतर दिल्लीमध्ये 2.3 एवढी. आणि तेलंगणाचा क्रमांक किती आहे? तर तेलंगणाचा क्रमांक 7वा आहे. तिथे 1.14 अमेरिकन अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. आता महाराष्ट्राचा वाटा. महाराष्ट्रात एकटा 10.57 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे.
अधिक गुंतवणूकदार देश FDIचे स्रोत, भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारे प्रमुख देशाचे क्रम आपण पाहूया. तर सर्वात जास्त सिंगापूर या देशाने गुंतवणूक केलेली आहे 11.94 एवढी अब्ज अमेरिकन डॉलर. त्यानंतर अमेरिकाचा नंबर लागतो 3.47. त्यानंतर मॉरिशियस 3.47 अमेरिकन अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक मॉरिशियसने केली आहे. त्यानंतर UAEनं 2.33 एवढी अमेरिकन अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक भारतात केलेली आहे. त्यानंतर केमेन बेट 18.3 एवढी गुंतवणूक केली आहे. त्यानंतर नेदरलँड 1.63 आणि त्यानंतर सायप्रस 1.4 आणि 8व्या क्रमांकावर जापान त्यांनी 1.21 एवढी गुंतवणूक केलेली आहे. तर हे तुम्ही विविध देशानं जे भारतात गुंतवणूक केली आहे FDIचे स्रोत त्याबद्दल माहिती आहे. सगळ्यात जास्त गुंतवणूक सिंगापूर, त्यानंतर अमेरिका आणि मॉरिशस हे टॉप 3 तुम्ही तर लक्षातच ठेवा. आता त्यानंतर सर्वाधिक गुंतवणूक झालेले FDIचे क्षेत्र आपण पाहूया. कोणत्या सेक्टरमध्ये किती FDIने गुंतवणूक आलेली आहे. तर पहिल्या क्रमांकावर आहे कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर 9.0 अब्ज अमेरिकन डॉलर या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आली आहे. त्यानंतर सेवा क्षेत्रात 5.0 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. त्यानंतर व्यापार व ट्रेडिंग तिथे 2.78 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे या क्षेत्रामध्ये. त्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये 1.57 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. त्यानंतर बांधकाम व विकास त्याला आपण कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं म्हणतो, तिथे 23.3 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा 2.0 अब्ज अमेरिकन डॉलर या क्षेत्रामध्ये एवढी गुंतवणूक आली आहे. त्यानंतर रसायनमध्ये 53.4 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. तर हा तुम्ही पाहू शकता कोणत्या क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक आलेली आहे. तर हा डाटा तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ खूप महत्त्वाचा येईल. हा क्रमवारी डाटा नाही आहे, हे डाटा फक्त असा सिक्वेन्स आहे. हा तुम्ही पाहू शकता सर्वात जास्त रसायनांमध्ये 53.4 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी गुंतवणूक आलेली आहे. तर तुम्ही हा डाटा लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज लॉन्च केलेली आहे. ही सिरीजचे डेली व्हिडिओ तुम्हाला 5:30 वाजता आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर दिसेल. तर हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.